नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ पूर्ण व्हॉइस ओव्हर राहणार आहे, त्यामुळे व्लॉग पूर्ण पहा. आज जाणं होतं मला अमरावतीला, CETचा पेपर आहे म्हणून. सकाळीच 3 वाजता निघलो घरून, आलो शेगाव. रेल्वे स्टेशनवर आलो आणि बसलो गाडीची वाट पाहत. तुम्ही गाडीचे अनाउन्समेंट एकदा ऐकून घ्या. गाडी नंबर 1210 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी गोंदिया जंक्शन ला जाणारी विदर्भ थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 येत आहे. मग आली रेल्वेने, बसलो रेल्वेत तर सकाळी सकाळी गर्दी फुल होती बा. एकदा पाहून घ्या हे रेल्वेतली गर्दी. म्हणतात अंगच टाकून देतात बा हे लोक, जस की लासा पडेल आहेत. सगळे मुंबईहून येऊ राहिले भाऊ. रेल्वे फुल स्पीडनं अकोल्याकडे धकली होती भाऊ. मग मी स्वतःचा व्हिडिओ काढायला घेतला. हा गडी असा पवराला कॅमेरा इकडे झाला की मी एक विचित्र चीज काढली. तितक्याच एक चमक पुढे एक गडी झोपेला, तो सेम टू सेम विकी सारखा दिसू राहिला बा. आता घरी गेल्यावर विकील दाखवतो मी हा व्हिडिओ, म्हणून तुझ्यासारखाच गडी दिसला गड्या मला एक रेल्वे. मग बाहेर दरवाज्यात बसले आलो तर ती एक गडी होता, त्या गड्यासंग दोस्ताना करून घेतला. मग एक त्याला विचारलं बडनेरा स्टेशन बाबत. मग आम्ही दोघांनी जराशा गप्पा केल्या आणि आता चाललो आम्ही बडनेराच्या इकडे. मग खाली उतरलो आणि त्या ड्रायव्हरला निरोप दिला की मी चाललो रे भाऊ, आता रेल्वे बरोबर नाही जाऊ. मग उतरलो बडनेरात आणि आता चाललो मी कॉलेजच्या इकडे. मला वाटून जावं लागते आता सिटी बसनं अमरावतीत पेपर आहे आपला. मग पकडली मी सिटी बस आणि मी चाललो आता कॉलेज इकडे. अमरावतीत पोचता सूर्योदय झाला बा आपल्याला. तटी पोहोचलो आणि आपले 2-3 मित्र भेटले. त्या मित्राला म्हटलं पहिले कॅमेरा पकड आणि आपला व्हिडिओ काढ बरं, आता एक नाश्ता बनवता की. मग घेतला नाश्ता, आम्ही नाश्ता केला आणि भुका लागलो होत्या चांगल्याने. आता चाललो आम्ही कॉलेजवर पोहोचलो. कॉलेजवर पोहोचल्यावर हा गडी काही सुचना दे बा, म्हणे हे कार्ड घे आणि आपलं तुझा नंबर लिहून दे. सेंटरवर पोहोचलो तर पाहिलं सगळ्या पोट्टेनं घरच्या कोणाला तरी सोबत आणलेलं आहे. तटवलेले मास्तर लोक म्हणत का रे पालकांना संघ नाही आणलं का. आम्ही म्हटलं काल संघ पाहिजे, आम्हीच तो ऑलराऊंडर माणसं, कुठे गेलो तर आम्हाला कोणी संघ नाही पाहिजे. मग गेलो आम्ही पेपर द्यायला. पूर्ण 3 घंटे झाल्यावर आम्ही डायरेक्ट बाहेर आल्यावर नाश्ता करायला चालू. नाश्ता केला तटीन. मग आम्ही एका नाक्यावर आलो, नाक्यावर उभं राहिलो सिटी बसची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर जायसाठी. तटी किती अकोड वाट पाहिली पण सिटी बस आली नाही. मग आम्ही ऑटो केला आणि ऑटोत बसलो तर मागे पाहिलं तर मागे सिटी बस आमच्या मागेच होती. पा किती नशीब खराब आहे. मग आलो आम्ही रेल्वे स्टेशनवर. गीतांजली 10 मिनिटांनी हुकली भाऊ. आता पहा महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट, 1 घंटा लेट पोहोचतो आम्ही आता शेगाव. पाय दुखत तर आम्ही फुकटमध्ये सरकारच्या लिफ्टचा फायदा घेतला. मग आम्ही पाहतो रेल्वेची वाट. तिथे लोक तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला बसा बरं गाडी जा. मग गाडी बस नाही आता ते बॅग ते इथं ठेवून दे. मग मी सगळ्याला जागा करून दिली बसायला ना आम्ही निघलो फुल स्पीडमध्ये शेगावला जायसाठी. गाडी तर फुल स्पीडमध्ये चालू आहे भाऊ. मग रपणे आम्ही आलो शेगावात ते एका गड्यानं चालूमध्ये जोडी टाकली. मामन झालं तर टाकू का. मी म्हटलं नाही बा, महागात पडीन फालतू. मग रेल्वे थांब बरोबर इकडे तिकडे पाहून आम्ही आउटसाईडलेच उतरलो. पहा किती मोठी पब्लिक आउटसाईडलेच उतरली. तर असा झाला मग आमचा आजचा प्रवास. आजच्या व्लॉगला इथंच पूर्णविराम देऊन आणि अशाच ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. बाय बाय.